हॅलो फ्रेंड्स, आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा पहिला एक्सरसाइज त्यातला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, आतापर्यंत जे आपण क्वेश्चन्स बघितलेले आहेत त्याच टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेक्स्टबुक मध्ये जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण तुम्ही बघत चला. कारण जर तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस केला तर त्याच टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्सरसाइज मध्ये असणार आहे. त्यामुळं तुम्हाला ते एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायला मदत होईल. त्यामुळं सॉल्व्ड एक्झाम्पल्स नक्की ट्राय करा. बरोबर. तर आजचं एक्झाम्पल काय बघा. यस, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स थ्रू द ओरिजिन. पासिंग थ्रू ओरिजिनच आहे, लक्षात घ्या. जो फर्स्ट एक्सरसाइज आहे तो तुम्हाला त्या लाईन्सची इक्वेशनशी रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत ज्या दोनही लाईन्स ओरिजिन मधूनच पास होत आहेत. बरोबर ना. त्यामुळे बघा, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y = 3. आता बघा, आपल्याला माहित आहे y = कॉन्स्टंट. व्हॉट दॅट लाईन रिप्रेझेंट्स. y = कॉन्स्टंट रिप्रेझेंट्स अ लाईन passing through the point 0, 3 and which is parallel to x-axis. बरोबर ना. किंवा असं म्हणूया, लाईन which is at a distance 3 units from x-axis and parallel to x-axis. बरोबर. म्हणजे इथं मी जी लाईन काढलेली आहे ही लाईन आहे y = 3. लक्षात घ्या. दिस इज ओरिजिन, हॉरिझॉन्टल x-axis, वर्टिकल y-axis. आता समजा दिस लाईन इज L1 and दिस इज L2 आणि या आपल्या L1 आणि L2 या दोन लाईन्सचं आपल्याला काय करायचंय, कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. तर इथं काय होणार आहे बघा, इथं मी नाव देतो O. समजा हा A आहे आणि हा B आहे. OAB हा कसला ट्रायंगल आहे. दिस इज इक्विलॅटरल ट्रायंगल. बरोबर ना. आता आपल्याला माहित आहे, वी नो प्रॉपर्टी काय बघा इक्विलॅटरल ट्रायंगलची. इन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑल 3 साइड्स आर कॉन्ग्रुएंट as well as all the 3 angles are also congruent. Means each angle is of measure 60 degree. लक्षात घ्या. त्यामुळं काय होणार आहे बघा, हा अँगल किती असणार आहे, 60 डिग्री असेल. दिस अँगल ऑल्सो 60 डिग्री. बरोबर ना. आता मग इथं दिस इज परपेंडिक्युलर आणि मग आपल्याला माहित आहे जर O हा y ऍक्सिस जो आहे तो AB ला कसा परपेंडिक्युलर आहे. त्यामुळं इथला व्हर्टेक्सचा जो अँगल आहे हा y ऍक्सिस काय करणार आहे, बायसेक्ट करणार आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग लक्षात घ्या, दोन्ही अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत पण या दोघांचं मिळून मेजर किती आहे, 60 डिग्री आहे. बरोबर. मग 60 चे 2 पार्ट झाले म्हणजे हा अँगल किती आला बघा, दिस इज 30 डिग्री अँड दिस इज ऑल्सो 30 डिग्री. लक्षात आलं का बघा. अँगल्स कसे अँगल्स इथं आलेले आहेत ते सर्वांना लक्षात आलं. आता इथं आपल्याला या L1 आणि L2 चं कंबाईंड इक्वेशन फाइंड आउट करायचं खूप सोपं आहे. इथं तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी स्लोपची गरज आहे आणि स्लोप साठी तुम्ही या ठिकाणी काय करणार आहे बघा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन यूज करणार आहे. कारण आपल्याला माहित आहे जर थीटा हे जर अँगल ऑफ इन्क्लिनेशन असेल, थीटा इज अँगल ऑफ इन्क्लिनेशन, देन वी नो व्हाट इज द स्लोप ऑफ दॅट लाईन. m = tan theta. Using this formula, we find slopes of L1 and L2 and then we find their combined equation. बरोबर. मग जाऊया त्या प्रोसिजर नुसार. बघा इथं L1 हा अँगल 60 आहे, हा 30 आहे, हा 30 आणि हा 60 म्हणजे हा 30 60 झाला, 60 तिन्ही अँगल सेम आहे. आता आपला प्रश्न आहे की L1 चा अँगल ऑफ इन्क्लिनेशन इथलं हा अँगल किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हा क्वाड्रंटल अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे, त्यातला 30 डिग्री इथं आहे म्हणजे हा काय झाला 60 डिग्री. किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण हा अँगल 60 डिग्री सांगू शकताय. बरोबर ना. या दोन लाईन्स पॅरलल आहेत. दिस इज द ट्रान्सफर. बरोबर. हा ट्रान्सफर्सल आहे. दिस टू आर व्हॉट, दिस आर अल्टरनेट अँगल्स. बरोबर. त्यामुळे हे दोन्ही अँगल्स कसे कॉन्ग्रुएंट येणार, 60 डिग्री. बरोबर. आणि तसंच L2 ही जी लाईन आहे त्या लाईनचं पॉझिटिव्ह डायरेक्शन मधला अँगल ऑफ काय येणार आहे बघा, म्हणजे अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय येणार आहे, हा 90 + 30 म्हणजेच किती हो, 120 डिग्री. आणि मग याच्यावरून तुम्हाला स्लोप्स दोन्ही लाईन्सचे मिळतील आणि एकदा स्लोप मिळालं की आपण इक्वेशन्स इझिली फाइंड आउट करू शकतोय. तर बघा मग इथं काय काय होतं, सोल्युशन. लाईन्स L1 and L2 passing through
origin, passing through origin and makes equilateral triangle with line y is equals to 3. y is equals to 3 बरोबर काय करतात ते इक्विलॅटरल ट्रायंगल करतायत, लक्षात घ्या, बरोबर ना. तर मग आता इथं काय करूया बघा, therefore theta 1 is what? This is angle of inclination of line L1 आणि theta 2 this is what? Angle of inclination of line L2, बरोबर ना. त्यानंतर मग m1 is the slope of L1 and m2 is the slope of line L2. लक्षात आलं का बघा. म्हणजे तुम्हाला θ1 हा काय आहे, लाईन L1 चा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आणि θ2 काय आहे, लाईन L2 चा अँगल ऑफ इन्क्लिनेशन. m1 काय आहे, m1 इज द स्लोप ऑफ L1 आणि m2 काय आहे, स्लोप ऑफ L2. आता या ठिकाणी आपण अँगल तो 60 आणि 120 कसं जातं ते लक्षात आलं का बघा सर्वांना. दिस टू आर अल्टरनेट अँगल्स, these two lines are parallel, this line L1 is a transversal, so these two angles congruent. किंवा हा 30 आहे रिमेनिंग, कारण क्वाड्रंटल अँगल 90 साठी त्यातला 30 गेला, हा राहिला 60 आणि टोटल सेकंड L2 चा अँगल 90 प्लस 30 दॅट मीन्स 120 डिग्री, बरोबर. तर आता या ठिकाणी काय करूया बघा, स्लोप्स आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा हिअर θ1 किती आहे बघा, θ1 इज इक्वल्स टू 60 डिग्री. आता θ1 जर 60 डिग्री असेल तर मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m1 इज इक्वल्स टू tan θ1 म्हणजेच किती हो, tan 60 डिग्री, बरोबर ना. आणि मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 60. द व्हॅल्यू ऑफ tan 60 इज √3. देयरफॉर मला सांगा मग पहिल्या लाईनचा स्लोप किती आला, √3 आलेला आहे, लक्षात घ्या. स्लोप ऑफ फर्स्ट लाईन इज √3. पहिल्या लाईनचा स्लोप काय मिळाला, √3. आता आपल्याला काय करायचं, असंच दुसऱ्या लाईनचा स्लोप पण फाइंड आउट करायचा आणि एकदा स्लोप मिळाला की आपण इक्वेशन इझिली फाइंड आउट करू शकतोय. तर बघा मग सेकंड लाईन काय बघा, त्याचं अँगल ऑफ इन्क्लिनेशन θ2 इज इक्वल्स टू व्हॉट इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ सेकंड लाईन, दॅट इज 120 डिग्री. and therefore m2 means slope of that second line L2. So m2 is equals to what, tan of θ2. Simply put the values, that means tan 120 degree. आता tan 120 डिग्री आपल्याला माहित आहे, हे आपण कसं लिहू शकतो बघा, 120 म्हणजेच tan of 90 प्लस 30 दॅट मीन्स 120. आता सांगा मला 90 प्लस थीटा विच क्वाड्रंट, 90 प्लस थीटा इज द सेकंड क्वाड्रंट, बरोबर ना. तो अँगल कुठे गेला, सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे साइन आणि कोसेक हे रेशोज पॉझिटिव्ह असतात आणि रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह, बरोबर. मग हा टॅन आहे म्हणजेच हा काय येणार आहे, मायनस येईल. आणि आपल्याला हेही माहित आहे 90 प्लस मायनस थीटा असेल तर काय होतो, साइनचा कॉस, कॉसचा साइन होतोय, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक होतोय, बरोबर. थोडक्यात काय 90 चे ऑड मल्टिपल्स असतील तर साइन कॉस, कॉस साइन, टॅन कॉट, कॉट टॅन सेक, कोसेक, कोसेक सेक इंटरचेंज होतं. पण 90 चे इव्हन मल्टिपल्स असतील म्हणजे पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, तर त्यावेळेस काय होतं, साइनचं साइन, कॉसचं कॉस, टॅनचा टॅनच राहतं. फक्त तो अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो त्यावरून त्याचं साइन फिक्स होतं, लक्षात घ्या. आता हा 120 जो आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आला आणि सेकंड मध्ये साइन कोसेक पॉझिटिव्ह आहे, हा टॅन आहे म्हणजे हा काय आला, निगेटिव्ह आला, बरोबर. आणि बघा टॅन 90 प्लस 30 आहे, 90 असल्यामुळे काय होतं, टॅनचा कॉट म्हणजे दिस इज कॉट 30, लक्षात घ्या. आणि आता मग तुम्हाला कॉट 30 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर ना. आता कॉट 30 म्हणजेच किती येणार आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉट 30. कॉट 30 म्हणजे काय म्हणताय तुम्ही, कॉस 30 अपॉन साइन 30, बरोबर ना. मग सांगा मला कॉट 30 ची व्हॅल्यू किती येणार आहे. यस, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉट 30, दॅट इज ऑल्सो मायनस √3, लक्षात आलं का बघा. अँड देयरफॉर मग स्लोप ऑफ सेकंड लाईन तो काय किती आला बघा, मायनस √3. As these two lines passing through origin, so nature of that line म्हणजे त्या इक्वेशन ऑफ दॅट लाईन कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे,
y इज इक्वल्स टू mx च्या फॉर्म मध्ये असणार आहे, बरोबर ना, कारण त्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत. देअरफॉर इक्वेशन ऑफ L1, व्हॉट इज इक्वेशन ऑफ फर्स्ट लाईन L1 काय असणार आहे बघा, y इज इक्वल्स टू m1x, बरोबर. आणि मग इथं व्हॅल्यूज ठेवा बघा, y इज इक्वल्स टू m1 काय बघा, व्हॉट इज m1, दॅट इज √3 इंटू x, बरोबर. आणि मग हेच आपण इक्वेशन कसं लिहू शकतोय, √3x मायनस y इज इक्वल्स टू 0, बरोबर. हे फर्स्ट इक्वेशन आलं. आणि म्हणून मी काय म्हणतो बघा, मग u इज इक्वल्स टू √3x मायनस y इज इक्वल्स टू 0. हे आलं पहिल्या लाईनची इक्वेशन, कारण आपल्याला आता कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं ना, बरोबर. तर बघा मग नंतर इक्वेशन ऑफ सेकंड लाईन, इक्वेशन ऑफ L2, what is the equation of L2, that is y is equals to what, m2 into x, बरोबर. इथं पण आपण व्हॅल्यूज पुट करूया. तर बघा मग काय येतं, यस y is equals to what is the value of m2 मायनस √3x, आणि हा मायनस √3x मी लेफ्टला घेतला तर काय होणार आहे बघा, √3x प्लस y इज इक्वल्स टू 0, बरोबर ना. आणि मग हेच मी देअरफॉर हे काय लिहिलं, v इज इक्वल्स टू काय बघा, √3x प्लस y इज इक्वल्स टू 0. दिस इज द सेकंड लाईन. आणि आता आपल्याला या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. कंबाईन इक्वेशन काय नाही बघा, व्हॉट इज द कंबाईन इक्वेशन, रिक्वायर कंबाईन इक्वेशन, required combined equation is, what is the required combined equation, yes, now the required combined equation is काय असणार बघा, required combined equation is uv is equals to 0 and simply put the value of u and v, u आणि v चे व्हॅल्यूज पुट करा त्या ठिकाणी. बघा u काय आहे, √3x मायनस y into what is the value of v, √3x plus y इज इक्वल्स टू 0. आणि बघा मग या ठिकाणी a मायनस b, a प्लस b, व्हॉट इज दॅट, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स √3x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, 0. आणि इथं जर तुम्ही स्क्वेअर केला तर किती येतं बघा, मग ते √3 चा स्क्वेअर 3 झाला, 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. अँड दिस इज required combined equation of pair of lines which passing through origin and which makes an equilateral triangle with the line y is equals to 3. तर सर्वांना लक्षात आलं का बघा, डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघा, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्या दोन लाईन्स आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. एक लाईन 60 डिग्रीचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन करते, तर सेकंड 120 डिग्रीचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन करतेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपण स्लोप्स m1 इज इक्वल्स टू tan θ1 म्हणजे tan 60 आणि m2 इज इक्वल्स टू tan θ2 मीन्स tan 120 डिग्री स्लोप्स फाइंड आउट केले. As these two lines passing through origin, therefore their equations are in the form y is equals to mx. So we find equations of L1 and L2, y is equals to m1x, y is equals to m2x. आणि मग त्यांना आपण एका इक्वेशनला u, दुसऱ्याला v आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. सर्वांना लक्षात आलं. आता असंच पुढचं एक एक्झाम्पल आपण बघूया. आता पुढचं एक्झाम्पल, पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन गिवन बाय ax square plus 2hxy plus by square is equals to 0 is 4 times the other, then show that 16h square is equals to 25ab. लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह साठी हा क्वेश्चन विचारलेला आहे, पोर्ट साठी, बरोबर ना. तर बघा तुम्हाला काय दिलंय बघा, ax square plus 2hxy plus by square बरोबर 0. हे काय, दिस इज द कंबाईन इक्वेशन ऑफ दॅट टू लाईन्स. आता हे त्या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन आहे ज्यामध्ये एक लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप यांच्यामध्ये एक रिलेशन दिलेलं आहे. तर काय रिलेशन दिलेलं आहे बघा, यस वन स्लोप इज 4 टाइम्स द अदर. एक स्लोप हा दुसऱ्याच्या काय 4 टाइम्स आहे. तर तुम्हाला 16h² इज इक्वल्स टू 25ab हे शो दॅट करायचं आहे. तर आता बघा इथं आपण काय करूया, यस फर्स्ट राइट द गिवन इक्वेशन. व्हाट इज द गिवन इक्वेशन? This is the combined equation of that pair of lines. What is that? ax square plus 2hxy plus by square is equals to 0. बरोबर. आता या जे कंबाईन इक्वेशन आहे यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचा स्लोप आपण काय म्हणूया, सपोज
slope of that two lines is m1 and m2 respectively. त्या दोन लाईन्सचा स्लोप आपण काय सपोज करूया m1 आणि m2, बरोबर ना. आता मग इथं आपल्याला माहित आहे m1 m2 हे जर स्लोप्स असतील तर सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स आपल्याला माहित आहे, बरोबर ना. तर मला सांगा मग वी नो यस m1 प्लस m2 इज इक्वल्स टू -2h डिवाइड बाय b आणि m1 इंटू m2 प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू व्हॉट a बाय b. लक्षात आलं का बघा. आणि नेमकं याच कंडिशनचा यूज आता आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता इथे तुम्हाला काय दिलंय बघा, व्हॉट द गिवन स्लोप ऑफ वन लाईन इज 4 टाइम्स द अदर, बरोबर. म्हणजे आता इथं आपण असं म्हणूया हिअर व्हॉट द गिवन m2 इज इक्वल्स टू 4 इंटू m1 असं आपण सपोज करूया. m2 बरोबर काय आहे 4 इंटू m1, बरोबर ना. आता मग मला सांगा m2 जिथं आहे तिथे मी काय करतोय 4 m1 पुट करतोय. काय येणार बघा मग, यस फर्स्ट मध्ये पुट करूया m1 प्लस किती बघा 4 इंटू m1, कारण m2 ची व्हॅल्यू काय 4 m1 आहे, कारण एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या काय 4 टाइम्स आहे. सो m1 प्लस 4 m1 इज इक्वल्स टू व्हॉट -2h डिवाइड बाय b. लक्षात. सो व्हाट इज दिस 5m1 -2h divided by b. Now transfer this 5 to RHS. So what we get here m1 is equals to -2h by 5b. लक्षात आलं का बघा. आणि आता मग मी इथं काय करतोय स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूचा मी स्क्वेअर करतोय. सो व्हाट वी गेट हियर m1 स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट -2h डिवाइडेड बाय 5b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आपण जर निगेटिव्हचा स्क्वेअर केला तर तो काय येणार आहे पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजेच किती येणार बघा हे दिस इज 4h स्क्वेअर डिवाइडेड बाय 25b स्क्वेअर. 2h चा स्क्वेअर 4h स्क्वेअर आला आणि 5b चा स्क्वेअर 25b स्क्वेअर. देयरफॉर मग m1 स्क्वेअर इज इक्वल्स टू 4h स्क्वेअर डिवाइडेड बाय 25b स्क्वेअर. याला मग तुम्ही इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं का बघा. आता असंच काय करूया m1 m2 किती दिले बघा हिअर व्हॉट द गिवन m1 इंटू m2 इज इक्वल्स टू व्हॉट a बाय b. नाउ हिअर ऑल्सो यूज द सेम. काय बघा इथं काय रिलेशन यूज करायचं m2 इज इक्वल्स टू 4m1. सो पुट दॅट व्हॅल्यू व्हॉट वी गेट हिअर m1 इंटू 4m1 इज इक्वल्स टू a बाय b, बरोबर ना. म्हणजेच किती झालं बघा हे दिस इज 4 m1 स्क्वेअर इज इक्वल्स टू a बाय b. आणि आता मग फ्रॉम 1 सिम्पली पुट द व्हॅल्यू ऑफ m1 स्क्वेअर. m1 स्क्वेअर ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा ना. म्हणजेच काय म्हणतात मग फ्रॉम 1 व्हॉट वी गेट हिअर 4 m1 स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे बघा यस 4h स्क्वेअर डिवाइडेड बाय 25b स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू किती आहे बघा a डिवाइड बाय b. लक्षात आलं का बघा सर्वांना. 4h स्क्वेअर आपण 25b स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण m1 ची या ठिकाणी पुट केली, बरोबर m1 स्क्वेअर ची व्हॅल्यू. आणि आता मग या ठिकाणी काय होणार आहे बघा व्हॉट इज दिस 4 4 16h स्क्वेअर अपॉन 25b इंटू b a बाय b. b स्क्वेअर ची मी फोड केली b इंटू b का, कारण हा b या b बरोबर कॅन्सल होईल. आणि मग जे डिनॉमिनेटरची टर्म आहे ते राईट साइडला ट्रान्सफर करा ना, डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होईल. सो व्हॉट वी गेट हिअर यस 16h स्क्वेअर इज इक्वल्स टू 25a इंटू b. आणि तेच तर आपल्याला शो दॅट करायचं आहे 16h स्क्वेअर इज इक्वल्स टू 25ab. लक्षात आलं का बघा. काय काय केलं मी सांगतो तुम्हाला. इथे तुम्हाला दिलेलं इक्वेशन आहे आणि तुम्हाला शो दॅट काय करायचं 16h स्क्वेअर इज इक्वल्स टू 25ab. कधी जेव्हा एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या 4 टाइम्स आहे. म्हणजे m1 आणि m2 हे जर त्या दोन लाईनचे स्लोप्स असतील तर तुम्ही m1 इज इक्वल्स टू 4m2 घेऊ शकता किंवा m2 इज इक्वल्स टू 4m1 घेऊ शकता. लक्षात घ्या. आणि मग आपल्याला कंडिशन माहित आहे m1 प्लस m2 सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू -2h बाय b आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू a बाय b.
मग या कंडिशन्स मध्ये M1 आणि M2 पुट केलं आणि नंतर दिलेली कंडिशन्स आणि त्यानुसार आपल्याला इक्वेशन्स मिळत गेले आणि ते सिम्प्लिफाय केलं की आपल्याला हा रिझल्ट मिळालेला आहे. सर्वांना लक्षात आलं का बघा? एक्झाम्पल इज व्हेरी सिम्पल. बरोबर? येस. आता असंच नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, या एक्सरसाइजचं हे शेवटचे एक्झाम्पल आहे. बरोबर? तर बघा इथं काय दिलेलं आहे, इफ वन ऑफ द लाईन्स गिवन बाय ax² + 2hx² + by² = 0 bisect an angle between coordinate axes, then show that one of the line, त्या दोन लाईन्स जे कंबाईन इक्वेशन इथं दिलेलं आहे त्यातली एक लाईन काय करते, इथं कोऑर्डिनेट ऍक्सिस जे आहे, बरोबर ना, तो जो अँगल बिटवीन दॅट कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे त्याला काय करते, बायसेक्ट करते. बरोबर ना. मग आपल्याला माहित नाही ती लाईन L1 असेल किंवा L2 असेल. बरोबर? जर समजा L1 ही लाईन असेल, समजा L1 ही लाईन ते कोऑर्डिनेट ऍक्सिसचा जो अँगल आहे, अँगल बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस, तो बायसेक्ट करते असं जर आपण सपोज केलं तर काय होणार आहे बघा, L1 मेक्स अन अँगल हाऊ मच, 45 डिग्री. बरोबर ना. का? कारण आपल्याला माहित आहे हा जो क्वाड्रंटल अँगल आहे दॅट इज 90 डिग्री. त्याला जर बायसेक्ट करायचं म्हटलं तर कितीचा अँगल होणार आहे, 45 डिग्री. हे कधी जर L1 बायसेक्ट करत असेल तर, कारण तिथे त्यांनी म्हटलेलंच आहे इफ वन ऑफ द लाईन्स, म्हणजे दोन मधली एक लाईन कोणती तरी काय करते, तो जो कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे त्यांच्यातला अँगल काय करते, ती बायसेक्ट करते. बरोबर? तर बघा L1 45 डिग्री असेल, समजा L1 नाही L2 ने जर बायसेक्ट केलं L2 ने, तर काय होणार बघा 90 आणि हा किती असणार, दिस इज अगेन 45. सो 90 + 45 हाऊ मच, दॅट इज 135 डिग्री. आलं लक्षात बघा. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, θ1 45 घेऊन M1 फाइंड आउट करायचं आहे, θ2 135 घेऊन तुम्हाला M2 फाइंड आउट करायचं आहे. मग त्यात M इज आयदर प्लस और मायनस, जे काही येईल ते, कारण आपल्याला माहिती आहे tan 45 पण येईल आणि tan 135 ची व्हॅल्यू 90 + 45 म्हणजे -1 येणार आहे. आणि मग तीच व्हॅल्यू तुम्हाला या दिलेल्या इक्वेशनच्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये ठेवून तुम्हाला हे सिम्प्लिफाय करायचं. तर जाऊया मग सोल्युशन कडे. बघा काय सोल्युशन आहे, गिवन इक्वेशन काय बघा, इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0. बरोबर. नाउ व्हाट इज इट्स ऑक्झिलरी इक्वेशन? Its auxiliary equation is, yes, what is its auxiliary equation? Yes, bm² + 2hm + a = 0. लक्षात घ्या, याला म्हणतो मी नंबर 1. हे ऑक्झिलरी इक्वेशन म्हणजे काय सर्वांना माहित आहे, इथे m च्या जागी तुम्ही y/x ठेवलात की वी गॉट द सेम इक्वेशन, कंबाईन इक्वेशन जे आहे ते मिळतं. आणि हे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे याचे जे रूट्स असणार आहेत ते रूट्स म्हणजेच त्या दोन लाईन्सचे काय असणार आहेत, करस्पॉन्डिंग स्लोप्स असणार आहेत. लक्षात घ्या. बरोबर ना. तर मग इथं आता bm² + 2hm + a = 0 हे आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन मिळालेलं आहे. आता काय म्हटलं बघा मी तुम्हाला, θ1 काय असणार आहे, 45 डिग्री असणार आहे, और किती असणार आहे बघा, दॅट इज 135 डिग्री. म्हणजे θ1 तो जो अँगल आहे, किंवा आपण त्याला फक्त θ म्हणूया, θ1 आणि θ2 करायची गरज नाहीये, तो जो अँगल आहे आयदर इट इज 45 डिग्री और 135 डिग्री. इफ दैट एंगल, इफ θ is 45 degree, then what is the slope of that line, that is the tan θ, means tan 45 degree means what, 1, means that slope is equals to what, 1. And if that angle, or म्हणूया, if that angle is equals to 135 degree, जर तो अँगल 135 डिग्री असेल तर मला सांगा मग स्लोप काय येणार आहे, tan 135 डिग्री म्हणजेच किती हो, tan 90 + 45 डिग्री. बघा ना, इथं पण मगाच्या सारखाच कन्सेप्ट आला, tan 90 + θ सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंड मध्ये tan मायनस असणार आहे. बघा मग इथं आलं मायनस आणि 90+ असल्यामुळे टॅनचा काय होणार आहे, cot, दॅट इज -cot 45. सो द स्लोप ऑफ दॅट लाईन इज व्हॉट, -1. एक तर त्या लाईनचा स्लोप काय असणार आहे, +1 और -1. आणि मग आपण काय करूया, देयरफॉर स्लोप ऑफ दॅट लाईन इज इक्वल्स टू आयदर +1 और -1. बरोबर. आणि मग हीच व्हॅल्यू आपण काय करूया, पुट इन इक्वेशन नंबर 1.
सो इक्वेशन नंबर 1 बिकम्स काय होणार बघा इक्वेशन 1 यस बी प्लस मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर एमच्या जागी प्लस मायनस 1 ठेवायचं प्लस ट्वाइस एच यस प्लस मायनस 1 प्लस ए इज इक्वल्स टू 0 बरोबर ना. आणि आता आपल्याला काय शोधात करायचं बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 4h स्क्वेअर म्हणजे आपल्याला h ची व्हॅल्यू राईटला ट्रान्सफर करूया आणि या ठिकाणी या दोन टर्म्स ठेवूया बरोबर ना. आता मला सांगा +1 -1 जर मी त्याचा +1 चा स्क्वेअर केला तर तो +1च येणार आहे -1 चा जरी स्क्वेअर केला तर तोही काय येणार आहे +1च येणार आहे. त्यामुळे बघा इथं राहिला b प्लस ए इज इक्वल्स टू हा जर मी राईटला ट्रान्सफर केलं तर तो मायनस प्लस काय येणार आहे 2h लक्षात आलं का बघा कारण प्लस मायनस होईल मायनस असेल तर ते प्लस होणार आहे लक्षात येतं सर्वांना. व्हेन साइड चेंजेस देन प्लस बिकम्स मायनस मायनस बिकम्स प्लस मल्टिप्लिकेशन बिकम्स डिव्हिजन अँड डिव्हिजन बिकम्स मल्टिप्लिकेशन वी नो दॅट बरोबर ना. आता मग इथं काय करूया स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूचा काय करा स्क्वेअर केला. आता जर मी दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय येतं बघा व्हॉट वी गेट हिअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस प्लस काही असेल तर स्क्वेअर पॉझिटिव्ह येणार आहे दॅट मीन्स 2h चा स्क्वेअर किती येतो 4h स्क्वेअर अँड रिमेंबर दॅट इज अवर फायनल सोल्युशन. म्हणजे या पद्धतीनं जर समजा त्या दोन लाईन्स मधली एखादी लाईन जर हा अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सिस बायसेक्ट करत असेल तर काय रिलेशन येणार आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 4h स्क्वेअर म्हणजे एक तर ती लाईन मेक्स अन अँगल 45 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस और दॅट लाईन मेक्स अन अँगल 135 डिग्री बरोबर ना. म्हणजे एक तर तो 45 असणार आहे किंवा 135 डिग्री असणार आहे. त्यावरून मग m is equals to either +1 or -1 and we simply put that value +-1 in first equation. Instead of m we put +1 -1 and by simplifying we get the required result. तर बघा या पद्धतीने आपण हा पहिला एक्सरसाइज इथं कंप्लीट केलेला आहे. आता त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया.